कसं आहे, गेले 25 वर्ष उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिका होती आणि या 25 वर्षामध्ये मुंबईतला जवळजवळ 60% मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला. त्याला जबाबदार उद्धव ठाकरे नाही का? शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना ह्या घोषवाक्यांनी शिवसेनेला जन्म दिला आणि उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकला. हे वास्तव आहे आणि म्हणून मराठी माणसाचं नाव घेण्याचा भविष्यामध्ये त्यांना अधिकार नाही. नंबर 1. नंबर 2, कालच त्यांनी पत्रकार परिषद घेतली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत. आता मला सांगा, ज्यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार हे पायदळी तुडवले, ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराशीच बेईमानी केली, ज्यांनी काँग्रेससोबत जाऊन शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा काळीमा फासला विचारांना, त्या उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकामध्ये जाण्याचा, पाय ठेवण्याचा काय नैतिक आता अधिकार आहे का? नाही ना, नाही ना. ते कसा स्मारकामध्ये ते अध्यक्ष होऊ शकतात? आणि मग मी देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंचा कोणताही संबंध घाता कामा नये. याची जबाबदारी ही ह्या शासनाने घेतली पाहिजे. शिवसेना प्रमुख जर का उद्धव ठाकरे त्या स्मारकामध्ये गेले तर शिवसेना प्रमुखांना बघणं अतिशय त्यांना दुःख होईल, त्यांच्या मनाला वेदना होतील की ज्यांनी माझ्या विचारांचीच पायदळी तुडवले तो माझा मुलगा माझ्या स्मारकामध्ये कसा येऊ शकतो. आणि म्हणून ही बाब होणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आता आदित्य जाऊन प्रत्येक वेळेला देवाभाऊना भेटतोय, त्यांच्या पाया पडतोय, त्याला हात जोडतोय. उद्धव ठाकरे एवढा मोठा फुलांचा बुके घेऊन हे आता देवेंद्र फडणवीसला भेटतायत. कालपर्यंत तुम्ही तू नाही तर मी, देवाभाऊ आणि सगळं खाऊ हे म्हणणारे उद्धव ठाकरे आता काय अचानक झालं की उद्धव ठाकरेंच्या पायावर डोकं ठेवा लागले. अगं शिवसेना प्रमुखांचा तुम्ही मुलगा आहे, त्याचं भान ठेवा, स्वाभिमान ठेवा. किती लाचार तुम्ही पत्करणार आहात. आणि म्हणून ही पापाची पावलं उद्धव ठाकरेंनी त्याच्या मुलाची ही देवेंद्रजींनी ओळखली पाहिजे आणि त्यांना कुठं ठेवायची, कुठपर्यंत ठेवायची त्यांना हे त्यांनी ओळखलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. श्रीकांतजी, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.